Hello and welcome to the 15th lecture of Coordination Compounds Class 12. In the previous lectures, we have discussed all the topics about coordination compounds. And now in this topic, we are going to discuss the stability of coordination compound. म्हणजे या लेक्चरमध्ये आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड किती स्टेबल असतात किंवा त्यांची स्टॅबिलिटी कशावर अवलंबून आहे हे या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. ओके, stability of coordination compounds. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स किती स्टेबल आहेत हे पाहण्याकरता आपल्याला एक फॅक्टर पाहावा लागतो, त्याला म्हणतात कोऑर्डिनेशन स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. आपण याकरता कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स कसे तयार होतात हे पहिल्यांदा पाहूया. म्हणजे आपल्याला एक जनरल रिएक्शन आपण पाहूया की याच्यामध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होताना त्याच्यामध्ये एक सेंट्रल मेटल ॲटम असतो आणि त्या सेंट्रल मेटल ॲटमला वेगवेगळे लिजेंड्स हे इलेक्ट्रॉन पेअर, स्वतःचे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात आणि कोऑर्डिनेट बॉन्ड्स तयार करतात. म्हणजे समजू आपण की एम हा सेंट्रल मेटल ॲटम आहे आणि त्याच्यावरचा चार्ज हा A+ आहे आणि त्याला नंबर ऑफ लिजेंड्स अटॅच असतात. म्हणजे आता ती संख्या आपल्याला माहित नाही, आपण इन जनरल रिएक्शन लिहितोय त्यामुळे आपण त्यांची संख्या मानूया n. त्यामुळे जर समजा आपण त्याला n नंबर ऑफ लिजेंड्स अटॅच झालेत असं जर समजलं तर मेटल कॅरिंग A+ चार्ज when forms coordinate bonds with n number of ligands आणि प्रत्येक लिजेंडवरचा चार्ज जो आहे, लिजेंड्स हे जनरली निगेटिव्हली चार्जड असतात कारण त्यांच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. त्यामुळे त्याच्या प्रत्येक लिजेंडवरचा चार्ज काहीतरी आपल्याला कन्सिडर करावं लागेल आणि समजा तो आपण मानला x-. मेटल ॲटमला लिजेंड्स हे स्वतःचे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट होतात आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार होतो. आता याच्यामध्ये आपल्याला त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडची जर स्टॅबिलिटी डिस्कस करायची असेल तर ती स्टॅबिलिटी कोऑर्डिनेशन कॉन्स्टंट किंवा कोऑर्डिनेशनचा स्टॅबिलिटी कॉन्स्टंटवर अवलंबून आहे. मग स्टॅबिलिटी कॉन्स्टंट म्हणजेच इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, म्हणजेच आपण ही रिॲक्शन जी आहे ती रिव्हर्सिबल आहे असं कन्सिडर करावं लागेल. मग ही मी रिॲक्शन दाखवतो रिव्हर्सिबल, ज्याच्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम अँड लिजेंड्स दे कंबाईन टुगेदर टू फॉर्म अ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. आता कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कोणाचा तयार होईल पहा, सेंट्रल मेटल ॲटम M that will attach with number of ligands. किती लिजेंड्स आहेत, n लिजेंड्स आहेत, त्यामुळं L will be n. आणि मग ह्या टोटल कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सवर चार्ज किती येईल, तर ह्या दोन्ही चार्जेसची बेरीज असणार आहे तो, म्हणजे A+ प्लस आता n नंबर ऑफ लिजेंड्स तिथे अटॅच होणार आहेत. एका लिजेंड्सवरचा चार्ज आहे x-, मग n लिजेंड्सवरचा चार्ज येईल n इंटू x मायनस n इंटू x मायनस. मग ह्या दोघांची जर बेरीज केली तर टोटल चार्ज ऑफ द कॉम्प्लेक्स आपल्याला मिळेल. हा जो तयार झाला कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे, इट इज formed due to the combination of central metal atom and number of ligands forming the coordinate bond with the central metal atom. आता ही रिएक्शन रिव्हर्सिबल आपण दाखवली. ह्या रिएक्शनचा आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढू शकतो. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज व्हॉट, इट इज द रेशो ऑफ concentrations of product raised to their concentration terms and divided by concentrations of or product of concentrations of reactants. म्हणजे आपण असं म्हणू शकतो इन दिस रिएक्शन स्टॅबिलिटी कॉन्स्टंट किंवा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट यालाच आपण म्हणतोय
stability constant or it is equilibrium constant. हा जो कॉन्स्टंट आहे हा कसा कॅल्क्युलेट करतात तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट म्हणजे येणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ MLN बरोबर. याचं कॉन्सन्ट्रेशन येणार करेक्ट आहे बट रेस टू त्याचा चार्ज जेवढा आहे तेवढे कॉन्सन्ट्रेशन आपण इथं लिहायला लागेल. इथं A प्लस NX मायनस हा प्रोडक्ट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन स्क्वेअर ब्रॅकेट याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट आपण लिहिलं आहे. त्याच्यानंतर डिनॉमिनेटरमध्ये आलं पाहिजे प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ रिएक्टन्स रेस टू देअर नंबर ऑफ मोल्स ऑफ नंबर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. मग त्यानुसार रिएक्टंट आहे M ओके कॅरिंग चार्ज A पॉझिटिव्ह आणि दुसरा जो रिएक्टंट आहे तो लिजेंड आहे कॅरिंग X मायनस चार्ज LX मायनस. पण याचे किती मोल्स आहेत पहा N सो रेस टू N. हा याच्या जर आपल्याला व्हॅल्यूज माहित असतील कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट आणि कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ रिएक्टंट्स जर माहित असतील तर आपण ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. दॅट इज वी कॅन कॅल्क्युलेट द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर दिस रिएक्शन और स्टॅबिलिटी कॉन्स्टंट ऑफ दिस रिएक्शन. आता हा कॅल्क्युलेट करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की इथं हा सेंट्रल मेटल ॲटम जो आहे इट ॲक्ट ॲज लुईस ॲसिड because it accepts lone pair of electrons from the ligands and ligands are Lewis bases which donates the lone pair of electrons to the central metal atom. Means this is like acid base reaction. Acid base neutralization reaction सारखंच आहे ज्याच्यामध्ये central metal atom behaves as acid that is Lewis acid we can say and this behaves as Lewis base or we can simply call it as acid and this is base. या दोघांचे रिएक्शन ऍसिड बेस रिएक्शन म्हणजे न्यूट्रलायझेशनची रिएक्शन. या न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये आपण स्टॅबिलिटी कॉन्स्टंट हा कॅल्क्युलेट करतोय. आता ह्या कॉम्प्लेक्सची तयार झालेल्या कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी किती असेल हे ह्या स्टॅबिलिटी कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर जास्त असेल तर हा तयार झालेला कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स हा मोर स्टेबल असणार आहे आणि जर स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर कमी असेल तर तो कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स हा लेस स्टेबल असेल. फॉर एक्झाम्पल आपण एखादे 2-3 एक्झाम्पल कन्सिडर करू ज्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच वेळेला MCQ मध्ये तुम्हाला एखाद्या 3-4 रिएक्शन्स दिलेले असतात आणि त्यांच्या स्टॅबिलिटी कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज पण दिलेल्या असतात. त्या व्हॅल्यूज ज्या वेळेला आपण कम्पेअर करतो त्या व्हॅल्यूज वरून आपल्याला लक्षात येतं की जी हायर व्हॅल्यू आहे स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची तो कॉम्प्लेक्स जो आहे तो मोर स्टेबल असणार दॅन द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स हॅव्हिंग स्टॅबिलिटी कॉन्स्टंट व्हॅल्यू लेस. ओके याचं आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे आपल्याला जास्त व्यवस्थित लक्षात येईल. ओके 3 एक्झाम्पल्स मी देतो आपण त्यानुसार तिथं पाहूया. फर्स्ट रिएक्शन आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल Ag प्लस म्हणजे सिल्वर आयन that react with 2 molecules of cyanide ions 2Cl minus equilibrium. Okay, that will form काय तयार होईल पहा Ag plus plus 2Cl minus that will give AgCl2 coordination complex carrying plus charge. कारण इथं एक प्लस आहे इथं 2 मायनस आहेत. ओके एक प्लस आणि 2 मायनस सो द coordination compound will carry 1 minus charge. ओके देन त्याची स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते दॅट इज 5.5 into 10 raised to 18 हे 5.5 into 10 raised to 18 अशी त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते. तसंच दुसरी एक रिएक्शन पाहूया Cu plus 2 or 2 you can say 2 plus 4Cl minus
प्लस प्लस 4Cn-. आता याचा कोणता कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार होईल पहा. Cu is the central middle atom and 4 sides are the legions. Cn 4 times. Okay, टोटल चार्ज आपल्याला लिहायचा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स वरचा 2 प्लस चार्जेस आहेत, 4 मायनस, दोघांचे जर आपण सम केली तर येणार 2 मायनस चार्जेस. हा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार होताना याची पण स्टॅबिलिटी आपल्याला दिली असते. स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिलेली असते, दॅट इज K इज इक्वल टू 2.0 into 10⁻27 अशी व्हॅल्यूज आणि रिएक्शन्स आपल्याला एक्झाम मध्ये आपल्याला ह्या व्हॅल्यूज आणि ह्या रिएक्शन्स दिलेल्या असतात. तशीच आणखीन एक आपण रिएक्शन पाहूया. CO3 प्लस 6 अमोनिया 6NH3 यांचा तयार होणारा कोऑर्डिनेशन कोणता असेल पहा. CONH3 legions are ammonia molecules, 6 ammonia, so NH3 6 times, and the total charge on this coordination entity is +3, okay, or 3 plus. रिएक्शन ची सुद्धा तुम्हाला K ची व्हॅल्यू दिलेली असते. K is equal to 5.0 into 10⁻33. या पद्धतीने आपल्याला K च्या व्हॅल्यूज जर दिल्या असतील तर आपण या तिन्ही कॉम्प्लेक्स पैकी कोणता स्टेबल आहे हे डिसाइड करू शकतो, दॅट फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ द कोऑर्डिनेशन और स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. आता ह्या तिन्ही व्हॅल्यू जर कडे पाहिलं तर लास्ट व्हॅल्यू इज द ग्रेटेस्ट व्हॅल्यू. याचाच अर्थ CONH3 6 times 3 plus is most stable complex among these three. आय होप तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. समजलं नसेल, काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. समजेपर्यंत व्हिडिओ रिपीट पहा. आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.